जवळच्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेला एक खलाशी समुद्रात पडल्यानंतर चक्क 5 दिवसांनी जिवंत परतला आहे। सियाराम नागवंशी असे या खलाशाचे नाव असून तो मृत्यूशी झुंज देऊन सुखरूप परतल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केला जात आहे। 2 जानेवारीला सिएरा नावाच्या बोटवरून सियाराम मासेमारीसाठी समुद्रात गेला होता। रात्रीच्या वेळी बोटीवर झोपलेला असताना तो अचानक समुद्रात पडला। अंधार असल्याने आणि कोणालाही कल्पना नसल्याने बोट पुढे निघून गेली। सियाराम बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच बोट मालक लार्सन रेमंड बाड्या यांनी शोध मोहीम सुरू केली। सलग 2-3 दिवसात समुद्रात शोध घेऊनही सियाराम सापडला नाही, त्यामुळे तो बुडल्याची भीती व्यक्त केली जात होती। सियारामने हिम्मत हारली नाही। समुद्रात पडल्यानंतर तो बराच वेळ पोहत राहिला। लांबवर दिसणाऱ्या एका लाईटच्या दिशेने पोहत गेला आणि एका दुसऱ्या मासेमारी बोटीचा आधार मिळवून तो किनाऱ्यावर पोहोचला। 6 जानेवारीला मध्यरात्री 1:30च्या सुमारास सियाराम अचानक बोट मालकाच्या घरी पोहोचला। त्याला समोर जिवंत पाहून मालक आणि त्याच्या कुटुंबियांना आश्चर्याचा धक्का बसला। 5 दिवस समुद्रात राहूनही मृत्यूला हरवून सियाराम परतल्याने सध्या उत्तन परिसरात याच घटनेची चर्चा सुरू आहे। आरबी न्यूज साठी मलिक शेख, मोखाडा।